हे विशेष सादरीकरण माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टने तयार केले आहे. चला तर मग गॅस वेल्डिंगच्या रोमांचक दुनियेत जाऊया. नमस्कार. आज आपण गॅस वेल्डिंगसाठी लागणाऱ्या अत्यावश्यक साधनांवर एक नजर टाकणार आहोत. आता ही साधनं फक्त कामासाठीच नाहीत, तर आपल्या सुरक्षितेसाठी सुद्धा खरं तर खूप जास्त महत्त्वाची आहेत. आपल्याला अनेकदा काय वाटतं की वेल्डिंग म्हणजे फक्त एक टॉर्च, पण नाही, खरं तर तसं नाहीये. यशस्वी वेल्डिंगसाठी अनेक लहान-सहान पण खूप महत्त्वाच्या साधनांची गरज असते. चला तर या प्रत्येक साधनामागे दडलेलं महत्त्व समजून घेऊया. आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी वेल्डरची आवश्यक टूलकिट, मग यशस्वी वेल्डिंगसाठी पूर्वतयारी, टॉर्च सुरक्षितपणे कसा पेटवायचा ते पाहू, अचूकता आणि देखभालीबद्दल बोलू आणि शेवटी वेल्डला अंतिम रूप कसं द्यायचं हे समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, यशस्वी वेल्डिंगसाठी पूर्वतयारी. कोणत्याही कामाची सुरुवात सुरक्षिततेनेच व्हायला हवी, बरोबर? आणि या तयारीमधलं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं साधन म्हणजे डबल एंडेड स्पॅनर, याला आपण पाना असंही म्हणतो. वेल्डिंगची सगळी उपकरणं सुरक्षितपणे एकत्र जोडण्यासाठी हेच आपलं मुख्य हत्यार आहे. याच्याशिवाय एक घट्ट आणि गॅसटाईट जोडणी करणं अशक्यच. हे बघा, रेग्युलेटर बसवताना असो किंवा ब्लोपाईप जोडताना स्पॅनरचा वापर किती महत्त्वाचा आहे. कारण एक सुरक्षित आणि गॅसटाईट कनेक्शन हाच तर यशस्वी वेल्डिंगचा खरा पाया आहे. ठीक आहे, पुढचं महत्त्वाचं साधन आहे सिलेंडर किल्ली. नावावरूनच कळतंय की ही किल्ली सिलेंडरमधून येणाऱ्या गॅसचा प्रवाह नियंत्रित करते. खूप साधं पण तितकंच महत्त्वाचं काम. आणि हो, इथे एक गोष्ट लक्षात घ्यायलाच हवी. वॉल्ववर जास्त ताण येऊ नये म्हणून नेहमी योग्य किल्लीच वापरा. कारण चुकीची किल्ली वापरली तर वॉल्व खराब होऊ शकतो आणि धोकादायक गॅस गळतीसुद्धा होऊ शकते. आता ही गोष्ट लक्षात ठेवा हा फक्त एक नियम नाही, हा सुरक्षेचा एक गोल्डन रूल आहे असं समजा. किल्ली नेहमीच वॉल सॉकेटवरच ठेवली पाहिजे. का? कारण फ्लॅशबॅक किंवा बॅकफायरसारखी आपत्कालीन परिस्थिती आली तर गॅसचा प्रवाह आपल्याला एका क्षणात बंद करता आला पाहिजे. चला, सगळी उपकरणं आता सुरक्षितपणे जोडली गेली आहेत. आता पुढची पायरी, टॉर्च पेटवणे. आणि हो, हे काम अत्यंत काळजीपूर्वक करायला हवं. तर टॉर्चमधून येणारा गॅस पेटवण्यासाठी एक खास साधन वापरलं जातं, स्पार्क लायटर. आता प्रश्न हा आहे की फक्त याचाच वापर का करायचा? याचंच उत्तर आपण पुढे पाहूया. याचं कारण आहे त्याची रचना. स्पार्क लायटर वापरल्यामुळे सुरुवातीच्या ज्वालेपासून आपले हात सुरक्षित अंतरावर राहतात. बघा, किती साधं पण किती प्रभावी सुरक्षा वैशिष्ट्य आहे हे. आणि एक अत्यंत महत्त्वाची सूचना, टॉर्च पेटवण्यासाठी कधीही माचीस वापरू नका. कारण काय होतं, ॲसिटिलीन वायू पेड घेताना सुरुवातीला एक मोठा झोत बाहेर येतो आणि त्याने हात भाजण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे माचीसला ठेवा लांबच. ठीक आहे, आता आपण वळूया अचूकता आणि देखभालीकडे. कारण चांगली उपकरणं असणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच ती उत्तम स्थितीत ठेवणंही गरजेचं आहे. म्हणजे बघा, योग्य साधन असणं ही फक्त अर्धी लढाई जिंकण्यासारखं आहे. खरी कसोटी आहे ते योग्यरित्या वापरण्यात आणि त्याची देखभाल करण्यात. मग आता प्रश्न येतो की आपल्या कामासाठी योग्य नोझल निवडायचं कसं? कारण नोझलचा आकार तुमच्या वेल्डच्या गुणवत्तेवर थेट परिणाम करतो. चला तर याचं उत्तर शोधूया. हा तक्ता आपल्याला योग्य नॉझल निवडायला मदत करतो. नियम एकदम सोपा आहे. प्लेट जितकी जाड तितका मोठा नॉझल. समजा आपल्याकडे 1.6 मिमी जाडीची प्लेट आहे, तर आपण 3 नंबरचा नॉझल वापरणार. कारण जर चुकीचा नॉझल निवडला तर उष्णता कमी जास्त होऊन आपला वेल्ड कमजोर होऊ शकतो. इतकं साधं गणित आहे हे. बरं, आता एक दुसरी अडचण. काम करता करता टॉर्चची टिप म्हणजे नॉझलचं तोंड कधीकधी ब्लॉक होतं. मग काय होतं? मग ज्वाला फडफडते, अस्थिर होते आणि अर्थातच आपल्या वेल्डची गुणवत्ता खराब होते. मग या समस्येवर उपाय काय? तर तो आहे टीप क्लीनर. हा बघा, हा एक लहान फाईल आणि काही विशेष ड्रिल्सचा सेट असतो. याच्या मदतीने नोझलमधला अडकलेला कचरा अगदी काळजीपूर्वक काढता येतो. आणि मग काय, आपली ज्वाला पुन्हा स्थिर होते आणि काम पुन्हा सुरळीत सुरू. चला, आता आपण आलो आहोत वेल्डिंगच्या शेवटच्या टप्प्याकडे. म्हणजे वेल्ड पूर्ण झाल्यावर त्याला अंतिम रूप देणं आणि स्वच्छता करणं. वेल्डिंग झाल्यावर त्याच्यावर स्लॅगचा एक थर जमा होतो. तो काढणं गरजेचं असतं. त्यासाठी ही 2 साधनं वापरतात. पहिलं चिपिंग हॅमर. त्याने हलके ठोके मारून जाडसर स्लॅग काढायचा. आणि दुसरं वायर ब्रश. त्याने पृष्ठभाग घासून एकदम स्वच्छ आणि गंजमुक्त करायचा. आणि पुन्हा एकदा सर्वात महत्त्वाचं, सुरक्षा. वेल्डिंगनंतर धातू प्रचंड गरम असतो.
त्याला हाताने स्पर्श करायचा नाही. त्यासाठीच ही सांडशी असते. गरम वस्तू उचलण्यासाठी किंवा हलवण्यासाठी नेहमी सांडशीचाच वापर करायचा. तर मग ह्या सगळ्या माहितीतून आपण काय लक्षात ठेवायचं? अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर कामासाठी नेहमी योग्य साधन वापरा. सुरक्षेला पहिलं प्राधान्य द्या, म्हणजे किल्ली सिलेंडरवरच ठेवा. टॉर्चसाठी फक्त स्पार्क रायटर वापरा, माचीस नाही. मटेरियलच्या जाडीनुसार नोझल निवडा. आणि हो, आपली सगळी साधनं नेहमी स्वच्छ ठेवा. बस इतकंच. तर आता या सगळ्या साधनांची ओळख झाल्यावर एक प्रश्न मनात येतोच की या ज्ञानाचा वापर करून पुढे कोणती अप्रतिम कलाकृती घडवली जाणार आहे? हा विचारच किती प्रेरणादायी आहे, नाही का? पुन्हा भेटूया.